हे बघा, उद्धव ठाकरेंवरती जी नाराजी आहे त्या संदर्भात तुम्ही त्यांना विचारलं तर बरं होईल. जी व्यक्ती जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, फक्त मुंबईत मातोश्रीत बसल्या, कुठल्याही खासदाराला, कुठल्याही आमदाराला, कुठल्याही पदाधिकाऱ्याला मदत करायला, मीटिंग घ्यायला त्या मतदारसंघात जायला पाहिजे ना. सरदार जर घरात बसेल शस्त्र मॅन करून, तर त्यांच्याबरोबर राहणार कोण आणि कशा करता राहणार? त्यामुळे सैन्य त्यांच्यावर पूर्ण नाराज आहे. सैन्याला मदतच नाही करायची आणि म्हणायचं सैन्याने माझ्या सोबत राहावं. का राहणार त्यांच्याबरोबर? बघा, शिवसेनेचा जन्म काँग्रेसच्या विरोधात झालेला आहे. तुम्ही काँग्रेस बरोबर गेलायत हे शिवसैनिकांना पटलं नाहीये, कधीच पटणार नाही. तुम्ही राष्ट्रवादीलाही सांगताय, शरद पवार गटाला, की तुम्ही आता तुमचा पक्ष बरखास्त करा आणि काँग्रेस बरोबर विलीन व्हा. नक्की काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून काम करताय का आपण? त्यामुळे सरदार घरी बसल्यामुळे तुम्ही खासदारांचंच काय बोलताय हो? कार्यकर्ता सुद्धा यामध्ये नाराज आहे आणि तो इकडे तिकडे जातोय, विविध पक्षांमध्ये जातोय. आमच्या पक्षात जर तो कार्यकर्ता येणार असेल, आमचा शिवसैनिक आहे, आम्ही त्यांचं स्वागत करतो. खासदारांचा जो काय विषय तो तुम्हाला कळेल थोड्या दिवसामध्ये. पण आम्ही कार्यकर्त्यांचं पण स्वागत करतोय. कार्यकर्ता रीग लागलेली आहे. तो नगरसेवक असू द्या, माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य. आज शिंदे साहेबांकडे एक हिंदुत्ववादी नेता, बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारा, या दृष्टीने आमच्या बरोबर येत आहेत आणि जे येत आहेत त्यांचं सगळ्यांचं आम्ही स्वागत करतोय.